चव्हाणांचं प्रमोशन, दादांना पत्ताच नाही. कोण चालवतंय अजित पवारांचा पक्ष? रोहित पवारांचा तटकरेंवर निशाणा. त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी चक्क अजित पवारांचा पक्षच हायजॅक केल्याचं वक्तव्य केलंय आणि त्याला कारण ठरलंय मारहाण प्रकरणानंतर सूरज चव्हाणांचं झालेलं प्रमोशन. छावा संघटनेच्या विजय घाडगेंना मारहाण केल्यानंतर अजित पवारांनी सूरज चव्हाणांना पदाचा राजीनामा द्यायला लावला होता. मात्र अवघ्या महिन्याच्या आतच सूरज चव्हाणांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेश सरचिटणीस पद देण्यात आलं. मात्र या नियुक्तीबद्दल पक्षाचे सर्वेसर्वा असलेले अजित पवार अनभिज्ञ आहेत. मला ती गोष्ट माहिती नाही, मी त्या मीटिंगला नव्हतो. मी त्याच्याबद्दलची माहिती घेतो. मला त्यावेळेस जे खटकलं मी त्याबद्दलचा निर्णय घेतला आणि आपण ज्या गोष्टी मला खटकतात तुम्हालाही पत्रकार मित्रांना माहिती आहे, मी त्याच्याबद्दलचे तडकाफडकी निर्णय घेत असतो. हाच धागा पकडून अजित पवारांच्या पक्षाच्या कोकणातील एका नेत्यानं पक्ष हायजॅक केल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केलाय. तर रोहित पवारांचं वक्तव्य बालिश असल्याचा पलटवार तटकरेंनी केला. आम्हाला बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे, पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे. अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व BJP मध्ये जातील. म्हणूनच काल तुम्ही जर बघितलं असेल की सूरज चव्हाणची नियुक्ती करत असताना दादा तिथं नाहीत, कारण दादांनी त्या गोष्टीचा विरोध केला होता. रोहित पवारांच्या बालिश वक्तव्याची मी फारशी दखल घेऊ शकत नाही. माझे मुख्य प्रवक्ते आनंद परस्पे त्यांना ट्विटवरती काल उत्तर दिलंय, आपलं स्वतःचं घर सांभाळ आणि मग दुसऱ्याकडे वाकून बघा, कशाला इतरांची काय ठेवाठेव करता. आम्ही आज 41 जागांच्या वरती निवडून आलेलो सक्षमपणाने आहोत. तुम्ही तुमचं पहिलं बघा आणि मग इतरांच्या वरती बोलत राहा. शब्दाचा पक्का अशी अजित पवारांची प्रतिमा. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भाजप प्रो गट ऍक्टिव्ह झाल्याची चर्चा रंगली आहे. त्याची नेमकी कारणं काय आहेत तीही पाहूया. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर भुजबळांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली. मात्र अजित पवारांचा विरोध असतानाही भुजबळांना मंत्रिपद देण्यात आलं. तसंच माणिकराव कोकाटे वादात सापडल्यानंतरही भुजबळांना शह देण्यासाठी कोकाटेंना वाचवल्याची चर्चा रंगली. त्यानंतर आता सूरज चव्हाणांना बढती दिल्यानं अजित पवारांच्या डॅशिंग प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षातील निर्णयच अजित पवारांना माहीत नसल्यानं पक्ष नेमकं कोण चालवतंय? अजित पवारांविरोधात त्यांच्याच पक्षातील गट ऍक्टिव्ह झालाय का? असे एक ना अनेक प्रश्न आता विरोधकांनी उपस्थित केले. त्यामुळे अशाच घटना घडत राहिल्या तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षालाच फटका बसण्याची शक्यता अधिक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.